मित्रांनो, अखेर कर्जमाफीचा हात तिढा सुटला आहे। आज 34,000 कोटी करण्यात आले आहे। राज्य सरकारची घोषणा झाली आहे, जिल्ह्याची यादी आली आहे। केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्याने कर्जमाफीचा हात तिढा सुटलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता 10 मिनिटांपूर्वी ही मोठी घोषणा केली आहे। राज्यातील गोरगरीब जे शेतकरी आहेत तर त्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आज अखेर झाली आहे। ज्या कर्जमाफीचा तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तर ती कर्जमाफी अखेर आता झाली आहे। 1.5 लाख रुपये घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे। खूप मोठी आनंदाची आणि गोड बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे। जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी आली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी गेल्या 5 वर्षापासून या 13 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांची कर्जमाफी 1.5 लाख रुपयेपर्यंत झाले आहे। आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून या 13 बँकेतील कर्ज हे माफ करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील कोणकोणत्या 13 बँकांमध्ये ही कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे, तसेच कोणकोणत्या 22 जिल्ह्यात हे कर्जमाफी आता करण्यात आली आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। असे शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये अनेक जिल्हे वगैरे सुद्धा आहेत। यामध्ये 14 जिल्हे वगळून 22 जिल्ह्यांमध्येच ही कर्जमाफी घोषणा करण्यात आली आहे। याचं कारण म्हणजे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता याचे कारण सुद्धा सांगितले की फक्त 22 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे। बघा, जे फक्त जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना त्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, असं आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे रेशन कार्ड असेल, त्यांचे जे उत्पन्न असेल, त्यांचा सातबारा असेल, सर्व काही चेक करूनच ही कर्जमाफी घोषणा आता करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 22 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। याचे परिपत्रक अर्थमंत्री यांना आज देण्यात आले आहे। त्यामुळे परिपत्रकात जे 22 जिल्हे आहेत सांगितले आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश परिपत्रकात करण्यात आला आहे, नेमकं कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी आता करण्यात आली आहे, कोणत्या महत्त्वाच्या 13 बँकेमध्ये हे कर्ज माफ करण्यात आले आहे, यांची संपूर्ण माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचा 7/12 उतारा असेल, तसेच शेतकरी मित्रांनो तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमच्या बँकेची पासबुक स्टेटमेंट असेल, सर्व काही चेक करून कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे। राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज ही घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी आज होणार, उद्या होणार अशी अपेक्षा तुम्ही गेले 5 वर्षापासून करत होता, कारण तुमच्या डोक्यावर कर्जदार बोजा होता। परंतु आज अखेर सोन्याचा दिवस तुमच्यासाठी उघडला आहे। अर्थसंकल्पामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे। राज्यातील 22 जिल्हे आणि 13 बँकेतील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज घेतले आहे त्यांचे 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता घेतले आहे। शेतकरी मित्रांनो, आता जे 22 जिल्हे आहे आणि 13 बँका आहेत तर त्यामध्ये तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेचा मेसेज येणार आहे। बघा, आता या 13 बँकेमध्ये तुमची बँक आहे का, तुम्हाला तुमच्या बँकेचा मेसेज येणार आहे की तुमचे जे कर्ज आहे तर ते माफ झाले आहे, असं तुमच्या बँकेचा मेसेज येणार। मग कोणकोणत्या बँका राज्य सरकारने निवडल्या आहेत, कोणकोणत्या जिल्हे यामध्ये निवडले आहेत, याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, 13 बँकेपैकी दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही जर आता इथे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला तयार कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तसेच आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्यामधील कर्जमाफीची जी घोषणा झाली आहे त्यामध्ये फक्त 22 जिल्हे पकडण्यात आले आहे। तर त्या 22 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तसेच यामध्ये शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफीचा फायदा तर सर्वांना होणार नाही। यामध्ये तुमचे उत्पन्न आहे तर ते चेक केले जाणार आहे, तुमचं रेशन कार्ड चेक केले जाणार आहे, तुमचं 7/12 उतारा चेक केला जाणार आहे, तुमच्या बँकेची स्टेटमेंट चेक केली जाणार आहे। म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले, तुमची जर परिस्थिती जर चांगली असेल तर मित्रांनो तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तसेच सरकार स्पष्टपणे सांगितले आहे, जे शेतकरी खरंच गरीब आहेत आणि गरजू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची आज कर्जमाफी झाली आहे, असे सुद्धा यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे।
त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे यांची संपूर्ण माहिती आता इथे तुम्हाला मित्रांनो समजणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमचे जे उत्पन्न आहे तर ते वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयाच्या आतमध्ये असेल तर तुमचं म्हणजे 3 लाख रुपयाच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा या 22 जिल्ह्यामध्ये तुमची जर यादी असेल, तुमचा जिल्हा असणार आहे का पुढे तुम्हाला समजणार आहे। पण त्याआधी तुम्हाला मित्रांनो, जर तुमची जमीन 7 एकरच्या आतमध्ये असेल तर बघा मित्रांनो काय अटी लावली आहेत, म्हणजे बघा मित्रांनो, सरकारचे स्पष्ट म्हणणं आहे तुमची जर परिस्थिती चांगली असेल, तुमचे उत्पन्न म्हणजे तुमची जर इन्कम खूप जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफी देऊन काही सुद्धा फायदा होणार नाही असे सरकारचे स्पष्ट म्हणणं आहे। त्यामुळे फक्त गरीब आणि गरजू शेतकरी जे आहेत त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात आले आहे। तर मग 22 जिल्ह्यातील मध्ये कोणकोणत्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहे तर ते उद्या घेऊन तुम्ही तुमच्या बँकेत जायचं आहे। कर्जमाफीची घोषणा या 22 जिल्ह्यामध्ये झाली आहे। तर बघा तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, तुम्हाला रेशन कार्ड घ्यायचं आहे, तुमच्या बँकेच्या पहिल्या पानाचे तुम्हाला झेरॉक्स घेत आहे। बघा तुम्हाला सर्व कागदपत्रे घ्यायचं आहे। अजून कागदपत्र कोणतं आहेत बघा, तसेच मित्रांनो तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे तर 7/12 उत्तर असेल, हे सर्व तुम्ही बँकेमध्ये घेऊन जायचं आहे। कर्जमाफीची घोषणा तर झालीच आहे, त्यानंतर तुम्हाला बँकेकडून आता पत्र देखील देण्यात येणार आहे। तुमचं कर्ज जे काय असेल तर ते माफ आहे, तर त्यासाठी 13 बँका निवडल्या आहेत आणि 22 जिल्ह्यातील कोणते निवडले आहेत नक्की बघायचं आहे। 13 बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे, 13 पैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे, 22 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा यामध्ये असायला पाहिजे, तरच तुम्हाला मित्रांनो या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून जे कर्जमाफी करण्यात आली आहे तर याच्या आधी तुम्हाला इथून पुढे सांगत आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये बघा कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज शेती पिकांसाठी कर्ज घेतले असेल तर त्यांचे 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो IFC बँक ही सुद्धा मित्रांनो मोठी बँक आहे, खाजगी बँक आहे। या बँकेत सुद्धा तुमच्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी कर्ज घेतले आहे तर त्यांचे 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरी बँक बघा IDBI बँक, ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी 1.5 लाख रुपयेपर्यंत या बँकेमध्ये कर्ज घेतले आहे तर त्यांचे सुद्धा 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा चौथ्या नंबरची बँक आहे HDFC बँक, त्यानंतर 5 नंबरची बँक आहे पंजाब नॅशनल बँक, 6 नंबरची बँक आहे ऑक्सिस बँक, त्यानंतर बघा 7 नंबरची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक, परत 8 नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा, 9 नंबरची बँक आहे पोस्ट ऑफिस, 10 नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक, 11 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया, 12 नंबरची बँक आहे त्यात बघा सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। शेतकरी मित्रांनो या 13 बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर आणि पुढे जे आता 22 जिल्हे सांगणार आहेत तर त्या 22 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये टोटल पर्यंतचे कर्ज जे आहे तर ते माफ करण्यात आल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आता समोर आली आहे। मित्रांनो तर बघा पुढील 22 जिल्ह्यामधील कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। ते 22 जिल्हे कोणते आहेत बघा, त्यांचे नावे सांगते। नागपूर जिल्हा, परभणी जिल्हा, रायगड जिल्हा, नंदुरबार जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे। मित्रांनो कर्जमाफी होणार आहे 22 जिल्हे सोडून इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची सुद्धा तुम्हाला पुढील यादी परत येणार आहे, कोणतेही कारण नाही, परंतु पहिल्यांदा या लिस्टमध्ये 22 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत। त्यानंतर पुढील 15 दिवसांनी उरलेल्या कर्जमाफी होणार आहे। अशा 36 जिल्ह्यांची सरसकट कर्जमाफी आता होण्याची दाट शक्यता आहे, कारण बच्चू कडू साहेबांनी उपाशी राहून 7 दिवसाचे आंदोलन केल्यामुळे सरकार आता जागे झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरच तुमची कर्जमाफी झाल्याचे तुम्हाला बँकेकडून SMS येणार आहे। त्यामुळे थोडासा आता यापुढचे जे जिल्हे आहेत ते तर बघा जालना, नंदुरबार, बीड, सिंधुदुर्ग, परत लातूर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तर आणि सर्वात मोठा म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे।
व उरलेल्या जिल्ह्यामध्ये यादी लिस्ट येईल तेव्हा उरलेल्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.